डियर स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम। बच्चों, इसके पहले हम निज भाषा जो भारत तेंदु हरिश्चंद्र के दोहे हैं उसके बारे में हम जानकारी हासिल किए हैं। मुझे उम्मीद है वो दोहे का मतलब अर्थ समझा होगा। तो आज हम राजा मंगळवेडेकर इन्होंने लिखे हुए पाळण्यातले पाय ये सबक आज देखेंगे। राजा मंगळवेडेकर राजा मंगळवेडेकर पाळण्यातले पाय इस सबक के लेखक हैं। एक बाल साहित्यकार, चरित्रकार, कवि, गम्मत जम्मत, चॉकलेटचा बंगला, आगड बंब, आगड बगड, बाळासाठी गाणीच गाणी, आभाळ मित्र भाग 1 भाग 2, तेनाली रामच्या चातुर्य कथा इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली। हरवलेले आभाळ, झाडाची गाणी, झाडाच्या गोष्टी हे ललित निबंधही त्यांनी लिहिले। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राजा मंगळवेडेकर यांनी लिहिलेलं पाळण्यातले पाय या पाठातून न्यूटनच्या बालपणातील चौकसपणाची चुणूक दाखवणारे अनेक प्रसंग या प्रस्तुत पाठात आहेत, ते आपण पाहूया। पाळण्यातले पाय। बच्चों, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात किंवा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ये कहावत है। इसका प्रयोग, इसका इस्तेमाल भविष्यवाणी के लिए या अंदेशा दर्शाने के लिए किया जाता है। जैसे कि बच्चा आगे चलकर यानी भविष्य में बड़ा कारनामा करने वाला है, इसका बचपन में ही अंदेशा हो जाता है, याला बाळाचे पाय पाळण्यात दिसतात किंवा मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते। पाहूया या न्यूटनचे बालपणीचे प्रसंग, बचपन के कारनामे, जो बचपन के जो उनकी चौकस बुद्धि है, उनकी चतुराई है, वो देखकर हमें क्या एहसास होता है, ये देखेंगे। एका नदीच्या काठी एक लहानसे घर होते। त्या घरात ऐझा हा मुलगा आणि त्याची म्हातारी आजी राहत होती। एक नदी के किनारे छोटा सा घर जिसमें ऐज़ैक और उसकी बूढ़ी दादी रहती थी। मुलगा मोठा चतुर आणि बोलका होता। बच्चा चतुर, होशियार, बोलका, बोलने वाला, एक एक ही बात को दोबारा तिबारा बोलना, 3 बार बोलना, यानी कि बोलते रहना। कई बच्चे बोलते नहीं, लेकिन ये बच्चा बहुत बोलका है, बोलता है। बार बार बोलना, बहुत बोलना, याला बोलका असे म्हणतात। तो दिवसभर आपल्या म्हाताऱ्या आजीला हेच का तेच का असे अनेक प्रश्न विचारायचा। हेच का, वोच क्या, येच क्या, ऐसाच क्यों, वैसाच क्यों, असे अनेक प्रश्न तो आपल्या आजीला विचारून
भंडावून सोडत असे. भंडावून सोडणे, परेशान करने वाला, पूछकर, सवाल. रोज आजूबाजूच्या दिसणाऱ्या गोष्टी, जो हर रोज आजू-बाजूच्या अतराफ में दिखने वाले जो बातें हैं, जो प्रसंग हैं, जो हादसात हैं, या सर्व आजूबाजूला होणाऱ्या घडामोडी घडामोडी, सरगर्मियां, एक्टिविटीज, ये जो सब एक्टिविटी देखकर त्या मुलामध्ये एक विशेष कुतूहल जागी हुई, एक ताज्जुब, एक अ, बेचैनी सी, ऐसाच क्यों? या ऐसाच क्यों होता है? असंच का होतं? अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये एक प्रकारचं कुतूहल निर्माण व्हायचं. जागे हुई, निर्माण त्या मुलामध्ये निर्माण होणार. एक ताज्जुब, एक कुछ करने का जज्बा उसमें पैदा होना. अशा प्रकारे तो आपल्या आजीला अनेक प्रश्न विचारून तो आजीला भंडावून सोडत असे, परेशान करत होता. म्हणून पाऊस पडू लागला, की हा विचारी, "आजी, हे पाणी कुठून येतं गं? हे पाणी कहाँ से आता है?" पहा, कशा प्रकारचा प्रश्न आहे. जोरदार वाऱ्याने घराच्या खिडक्या वाजू लागल्या, की हा विचारी. जोरदार वारा यानी कि जोर की हवा जब छुटती है, तो घर की खिड़कियां बजने लगती है. तब तो सवाल करने वाला आजी को, दादी को, आजी हा वारा कुठं राहतो गं? ये हवा कहाँ रहता है? नदीत टाकलेला कागदाचा कपटा, चिंदी, गवताची काडी पाण्याबरोबर चाललेली पाहिली, की हा विचारी, आजी, या नदीच्या पाण्याबरोबर हे पदार्थ का वाहून जातात, का वाहत जातात? म्हातारी आजी सांगता येईल तेवढेच त्याला सांगे, पण कधी कधी तिलाही माहीत नसे. अशा वेळी ती तरी काय सांगणार त्याला? मग काहीतरी सांगून ती वेळ मारून नाही तर कधी गप बसून राहील. पहा, जोरदार वाऱ्याने खिडक्या वाजू लागल्या, की हा प्रश्न विचारायचा, आजी, हा वारा कुठं राहतो ग? ये हवा का रहती है दादी? ये हवा का रहती है? नदीत टाकलेला कागदाचा कपटा, कागद का लगदा, आ, चिंध्या, गवताची काडी, घास की काड्या, तिनके, हे पाण्याबरोबर वाहून चाललेली आहेत. पानी के बहाव के साथ चले सो है, बह रही है. तेव्हा तो आपल्या आजीला विचारायचा, आजी, या पाण्याबरोबर पदार्थ का वाहून जातात? पदार्थ, चीजें, वस्तुएं क्यों बहकर जाती हैं? म्हातारी आजी सांगता येईल तेवढे सांगे. कधी कधी तिलाही माहित नसे. और म्हातारी बूढ़ी दादी को जितना उसे मालूम है, जितना उसे उस बात का नॉलेज है, इल्म है, उतना वो बोलने वाली. और जो बात मालूम नहीं है, तेव्हा ती वेळ मारून नियत असे, यानी कि उस वक्त को वो समय निकालती थी और उसे कुछ जवाब न देते हुए खामोश बैठती थी. तो गप्प बसून राहायची, वेळ मारून न्यायची. वेळ मारून नेणे, त्यावेळेस त्याचं उत्तर जर येत नसेल तर आजी बिलकुल शांतपणे गप्प बसायची, काहीच न सांगता. जर त्याला येत असेल तर त्याचं उत्तर मात्र ती सांगणार. पण या मुलाला चैन मात्र पडत नसे. या मुलाला चैन मात्र पडत नसे. तर या मुलाला चैन मात्र पडत नसे.
मग त्याच्या शंकेचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय त्याला समाधान लाभत नसे. बेकरार होता था. दादी वो बच्चे का जो सवाल थे बच्चे के, उसका जवाब दी, ठीक है. नहीं दी तर त्याला चैन पडत नसे. बेकरार होता था. बेसब्री से, बिल्कुल बेसब्री से शंकेचे उत्तर मिळाल्याशिवाय उसकी जो शंका थी, उसका जो सवाल था, उसका जो डाउट था, उसका जवाब जब तक उसे नहीं मिलता था तब तक वो बिल्कुल खामोश नहीं बैठता था आणि उसे समाधान भी नहीं होता था, सेटिस्फेक्शन नहीं होता था. त्या शंकेचं उत्तर शोधण्यासाठी, शंकेचं उत्तर डाउट क्लियर करने के लिए आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याकडे, जो पड़ोसी उनके पास जाने वाला, जाऊन त्यांना प्रश्न विचारत बसे. कधी कधी तासन तास आभाळाकडे टक लावून बसे, तर कधी कधी नदी किनारी तहानभूक विसरून जाई. कभी कभी तासन तास आभाळाकडे टक लावून पाहत असेल, घंटों से आसमान की तरफ ताक लगाकर बैठने वाला. कभी नदी के किनारे तान भूख विसरून जाई, नदी के किनारे भूख प्यास भूलकर बैठने वाला, तान भूख भूख प्यास भूलकर बैठने वाला. हा, अशा प्रकारे तो आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शेजाऱ्या पाजाऱ्याकडे जात असे आणि तासन तास आबाळाकडे टक लावून पाहत असे आणि तान भूक विसरून नदीच्या किनारी बसायचा. एके दिवशी तो असाच खडकावर नदीच्या पाण्यात पाय सोडून बसला होता. घरात म्हातारी आजी जात्यावर धान्य दळत होती. जात्याचा घरघर आवाज ऐकू येत होता. मुलाचे कान त्या फिरत्या जात्याच्या आवाजाकडे आणि डोळे वाहत्या पाण्याकडे होते. चटकन त्याच्या मनात आले, हे पाणी दगड गोट्या नाही आपल्या बरोबर वाहून नेत आहे. हे पाणी दगड गोट्या नाही आपल्या बरोबर वाहून नेत आहे. एवढी शक्ती जर या वाहत्या पाण्यात आहे, तर मग याच्याकडून आणखी काही काम का करून घेऊ नये. एके दिवशी हा मुलगा तो असाच खडकावर नदीच्या पाण्यात पाय सोडून बसला होता. नदी के पानी में किनारे जो खड़क हैं, जो पत्थर के टीले हैं, त्यावर तो पाय सोडून पाण्यामध्ये पाय सोडून बसला होता. पानी में पैर छोड़ के बैठना. घरात म्हातारी आजी जात्यावर धान्य दळत होती. जात्यावर चक्की पर अनाज धान्य अनाज पीस रही. जात्याचा घर 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 असा आवाज ऐकू येत होता. चक्की का आवाज, घर घर आवाज सुनाई दे रहा है. मुलाचे कान त्या फिरत्या जात्याच्या आवाजाकडे आणि डोळे वाहत्या पाण्याकडे होते. उस समय मुलाचे कान, बच्चे के कान उस चक्की के फिरने वाली चक्की के आवाज की तरफ कान, और आंखें का है बहते हुए पानी पर है, वाहनाऱ्या पाण्याकडे है. देखिए कान जो है उस आवाज की तरफ, जो चक्की का आवाज आ रहा है, और उसकी निगाहें, उसकी आंखें बहते हुए पानी पर है. त्यावेळेस चटकन त्याच्या मनात आले, उस समय उसके दिमाग में बात ये आई, हे पाणी दगड गोट्यानाही आपल्या बरोबर वाहून नेत आहे. ये जो पानी है ना, बड़े बड़े पत्थर, कंकर, छोटे छोटे पत्थर अपने साथ बहते हुए ले जाता है. पानी के बहाव के साथ ये पत्थर गोटे वगैरह सब जा रहे हैं, लेकर जा रहे हैं बहाव के साथ. एवढी शक्ती जर या वाहत्या पाण्यात आहे, अगर इतनी सी ताकत इस बहते पानी में है, का सवाल समझ लीजिएगा. इतनी सी ताकत जो पत्थरों को, जो कंकर को, जो
छोटे बड़े पत्थर हैं, जो काड़िया हैं, चिंदिया हैं, ये सब जो है अपने पानी के बहाव के साथ जब ये पानी लेकर जाता है, तो पानी में अगर इतनी शक्ति, इतनी अगर ताकत है, तो क्यों नहीं हम इस पानी से काम न ले, इस पानी से काम ले, क्यों ना ले, काम लेना चाहिए, इस पानी से काम लेना चाहिए। पानी जो है इतना बड़ा बड़ा काम करता है, जो अपने साथ पत्थर लेकर जाता है, अपने साथ जो कंकर हैं, छोटे बड़े पत्थर हैं, ये सब लेकर बहाव के साथ ले जाता है। तो क्यों नहीं हम इस पानी का उपयोग करें, क्यों ना हम इस पानी का प्रयोग करें, क्यों ना पानी का हम इस्तेमाल में काम के लिए इस्तेमाल में लाए। ये बच्चा सोचने लगता है। हाँ, ठरलेच मग मनाशी निर्णय पक्का झाला, इरादा पक्का हुआ उसका, तय किया, तो उठला, घरी गेला, त्याने आपली पुरचुंडी काढली। पुरचुंडी जो पैसे जमा करने की एक छोटा सा बटवा कहेंगे, या यहाँ पर जो बच्चे जो खाने के लिए पैसे दिए जाते हैं माँ बाप की तरफ से या रिश्तेदारों की तरफ से, जो भी पैसे उन्हें मिलते हैं, वो खाने दिए सो है, पॉकेट मनी दिए सो है, वो पैसे जमा करने का गल्ला आजी ने, गल्ला जिसको कहेंगे या बटवा जिसको कहेंगे, छोटी सी थैली जिसको कहेंगे, पॉकेट जिसको कहेंगे, अशा प्रकारे पुरचुंडी, ज्या पुरचुंडीमध्ये त्याने पैसे जमा केले होते, खाऊसाठी दिलेले पैसे, ते काढली। आजीने वेळोवेळी खाऊसाठी दिलेले पैसे, वेळोवेळी वक्तन फक्तन जब भी आजी दिया करती थी, ते पैसे त्याने काटकसरीने खर्च करून त्याने ही पूंजी जमा केली होती। जितना लगता है उतना खर्चा करने का, बाकी के पैसे जमा करने का, अशा प्रकारे तो जमा करीत असे। त्या पैशातून त्याने काही वस्तू खरेदी केल्या। उस जो उसके पास पैसे जमा थे, जो उसके पास पैसे शिल्लक थे, त्या पैशातून त्यांनी काही वस्तू खरेदी केल्या, चीजें खरीद लिया। नदी किनारी खड़कावर बसून त्याने एक चक्र तैयार केले। नदी के किनारे खड़क पर बैठकर, खड़क के जो ऊंचा टीला है, त्या खडकावर बसून त्यांनी एक चक्र तयार केले, व्हील चक्र तैयार केले। चक्र त्याने एका सळईला जोड़ले। वो चक्र जो था, जो व्हील जो था, एका सळई, जो सलाई जिसको कहेंगे, जो लोहे की होती है सलाई, त्या सळाईला त्यांनी जोड़ले, जोड़ दिया, सळाईला जोड़ले। पाण्याच्या जोराने चक्र फिरू लागले। अशा रीतीने त्याने प्रवाहाजवळ बसवली। तेव्हा त्यांनी ते व्हील, ते चक्र सळईला जोडले आणि ती सळई अशा रीतीने पाण्याच्या प्रवाहाजवळ बसवली। इस तरह पानी के बहाव के पास बिठाई, इस तरह पानी के बहाव के पास बिठाई, जिस पानी के बहाव से वो चक्र फिरना चाहिए। जैसे कि पानी के बहाव से वो चक्र फिरना चाहिए, ऐसे इस तरीके से वो चक्र, वो बच्चा वहां पर बिठाया, बसवले। पाण्याच्या प्रवाहाने चक्र फिरू लागले। पानी के बहाव से प्रवाह, बहाव, पानी के बहाव से चक्र फिरने लगा, घूमने लगा व्हील। तशी सळई फिरू लागली। जैसा जैसा चक्र पानी के बहाव से वो चक्र फिरने लगा, तस तस ती सळई देखील आतल्या आत फिरू लागली। फिरते चक्र पाहून, बच्चों आपको समझ रहा है, शायद समझ रहा होगा। फिरते चक्र पाहून त्या मुलाला एवढा आनंद झाला की तो धावत धावत घरी आजीकडे गेला आणि म्हणाला, आजी आजी, माझे फिरते चक्र पाहायला चल। हाँ, फिरते चक्र पाहून मुलाला आनंद झाला। बहुत वो फिरने वाला, पानी के बहाव के साथ फिरने वाला चक्र देखकर बच्चा बहुत खुश हो, त्याला फार आनंद झाला। तो धावत धावत, भागते भागते आजीकडे गेला, भागते भागते, आणि म्हणाला, आजी आजी, दादी दादी, माझी चक्र पाहायला चल, मेरा जो चक्र देखने के लिए चल।
आजी त्याच्या बरोबर गेली, पण तेवढ्यात त्याच्या मित्रांनी चक्र मोडून तोडून टाकले होते. कारण तो एकटाच काहीतरी करत बसलेला पाहून त्याच्यावर चिडलेले होते त्याचे मित्र. तो राग त्यांनी कसा काढला, असा काढला होता. तिथे काहीच नाही हे पाहून आजीलाही मुलाचा राग आला. त्याचे असले तरेवाईक बोलणे आणि वागणे तिलाही पसंत नव्हते. शेवटी मुलाने नीट शिकावे, सवरावे म्हणून तिने त्याला दुसऱ्या एका गावाच्या शाळेत ठेवले. पहा, आजी त्याच्याबरोबर गेली मुलाचं चक्र पाहण्यासाठी. पण तेवढ्यात त्याच्या मित्रांनी ते चक्र मोडून तोडून टाकले होते. उसके जो दोस्त थे, ते दोस्त त्याचं ते बनवलेलं चक्र मोडून तोडून टाकले होते. तोडकर फेके हुए थे. उसकी उसका वजह ये था, कारण हे होतं, की तो एकटाच काहीतरी करत बसलेला पाहून त्याच्यावरती मुलं चिडले होते. वो जो बच्चा था, तो एकटाच बसायचा, एकटाच काहीतरीच करायचा. दुसऱ्या मुलाबरोबर तो खेळायला जात नसे. दुसऱ्या मुलांच्या मध्ये तो रमत-गमत नसे. दुसऱ्या मुलांना आपल्या खेळामध्ये बोलावत नसे. म्हणून त्या मुलांनी चिडले आणि तो एकटाच काहीतरी करत बसलेला पाहून त्याच्यावर ते मुलं चिडले आणि त्यांनी तो चिडून अशा प्रकारे राग काढला होता. इस तरह से गुस्सा उन्होंने निकाले. कसं कैसा निकाले गुस्सा? कि उसका चक्र तोडून टाकले. उसका चक्र तोडकर फेके. अशा प्रकारे त्या बाकीच्या मुलांनी, त्याच्या मित्रांनी त्याच्यावर राग काढला होता. तिथे काहीच नहीं पाहून आजीला मुलाचा राग आला. वहां पर कुछ भी नहीं. क्योंकि क्यों नहीं? क्योंकि उसके दोस्तों ने वो चक्र तोड़कर दूर फेके थे. तिथं काहीच नाही. हे पाहून आजीला त्या मुलाचा राग आला. त्याचे असले तरेवाईक बोलणे आणि असले वागणे तिलाही पसंत नव्हते. यानी कि ये बच्चे का इसका इस तरह से रहन सहन, इस तरह से उसका बोलना, उसका तरीका जो है आजी को बिल्कुल पसंद नहीं था, अच्छा नहीं लगता था. शेवटी आखिर में मुलाने नीट शिकावे सवरावे, बच्चा आगे पढ़ना लिखना अच्छा बनना म्हणून आजीने त्याला एका दुसऱ्या गावाच्या शाळेत ठेवले. एका दुसऱ्या गावाच्या शाळेत त्याला ठेवले. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजचं पाळण्यातलं पाय हा पाठ इथे संपलेला आहे. या पाठाचे 2 भाग करण्यात आलेले आहेत. पार्ट 1 इथं संपलेला आहे आणि पार्ट 1 अगदी लवकरच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. तर इथं आशा आहे, हा पाठ तुम्हाला पार्ट 1 समजला असेल आणि समजला असेल तर लाईक करण्यास विसरू नका. धन्यवाद.